लोकांनी आपली प्रसन्नता व्यक्त करण्यासाठी बोटांनी चुटक्या वाजविल्या, आपले फेटे हवेत उंच फेकले। ज्याप्रमाणे आजकाल लोक टाळ्या वाजवून आपला आनंद व्यक्त करतात, बिंबिसारही या नजराण्यामुळे फार प्रसन्न झाला। त्याने त्यातील 4 शाली भगवानांच्या विहारात दान म्हणून पाठविल्या व बाकीच्या 4 राजप्रासादात ठेवून घेतल्या। लोक देखील या उपहाराची प्रशंसा करीत आपापल्या घरी परतले। गंधार नरेश पुक्कुसातीने आपला मित्र मगधराज बिंबिसार याला मौल्यवान शाली भेट म्हणून पाठविल्या, याचा लोकात खूप गाजावाजा झाला। राजमहालात पोहोचल्यानंतर बिंबिसार विचार करू लागला की मित्राच्या या रत्नांसारख्या बहुमूल्य भेटीच्या बदल्यात मला याहून अधिक मूल्यवान भेट पाठविली पाहिजे। राजगिरीत याहून अधिक उत्तम रत्न आहे का जे उपहार स्वरूपात पाठविता येईल? होय, निश्चितच आहे। बिंबिसार भगवान बुद्धांच्या सान्निध्यात आल्यापासून व आपल्या आत नित्य, शाश्वत, ध्रुव व अमृतपद निर्वाणाची अनुभूती घेतल्यानंतर श्रोतापन्न अवस्थेत आला होता। तेव्हापासून बहुमूल्यात बहुमूल्य, उच्चतमात उच्चतम वस्तू त्याला स्पृहणीय वाटत नव्हती। जरी तो आपल्या सांसारिक जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडित होता तरी त्याच्या आसक्ती तुटू लागल्या होत्या। आता तो खरा रत्नपारखी बनला होता, म्हणून त्या दिशेने त्या चिंतन सुरू झाले। जगात अनेक प्रकारची रत्ने आहेत। हिरे, पाचू यासारख्या निर्जीव रत्नांच्या तुलनेत सजीव रत्नांत पुरुष व स्त्री ही उत्तमले असतात। हत्ती घोड्यांपेक्षाही श्रेष्ठ सामान्य स्त्री पुरुषांपेक्षा आर्यश्रावक उत्तम। आर्यश्रावक रत्नांपेक्षा बुद्धरत्न सर्वोत्तम। मी खरोखरच अति भाग्यवान आहे की माझ्या राज्यात भगवान बुद्धासारखे सर्वश्रेष्ठ रत्न विद्यमान आहे। बिंबिसारने गंधारहून आलेल्या व्यापारी मंडळ प्रतिनिधींना विचारले, तुमच्या देशात बुद्ध, धर्म, संघ यासारखी रत्ने आहेत का? त्यांनी उत्तर दिले, नाही महाराज। बिंबिसारने विचार केला, तर मग मला असेच रत्न पाठविले पाहिजे की ज्यामुळे माझ्या मित्राचेही कल्याण होईल आणि त्याच्या गणराज्यातील प्रजेलाही त्याचा लाभ मिळेल। आता नुकतेच दुष्काळग्रस्त व व्याधीग्रस्त वैशाली नगरात भगवान जाऊन आले आहेत। भगवान तेथे जाताच दुष्काळाचे सुकाळात परिवर्तन झाले। वैशाली नगरीची सारी आधी व्याधी दूर झाली। लोकांचे लक्ष भगवानांच्या शिकवणुकीकडे आकर्षित झाले, त्यांचे कल्याण झाले। असेच हे बुद्धरत्न गंधार प्रदेशात गेले तर खरोखर त्यांचे मोठेच कल्याण होईल। परंतु तो प्रत्यंत प्रदेश या मध्य देशापासून इतका लांब आहे की तेथे विहारासाठी जावे अशी भगवानांना प्रार्थना करणे योग्य वाटत नाही। भगवानांचे प्रमुख शिष्य सारिपुत्र व महामोग्गलायन यांना देखील तेथे जाण्यासाठी प्रार्थना करणे योग्य होणार नाही, कारण त्यांचा येथील निवास मला अपूर्व लाभदायक आहे। जेव्हा कधी ते कोणत्या जवळच्या प्रत्यंत प्रदेशात धर्मयात्रेसाठी थोड्या काळासाठी दूर जातात तो संदेशवाहक पाठवून त्यांना आग्रहपूर्वक बोलावून राजगृहास येण्याचे आमंत्रण द्यावे लागते। त्यांच्या अनुपस्थितीची मला फार मोठीच उणीव वाटते, म्हणून त्यांना देखील इतके दूर पाठविणे योग्य होणार नाही। मग काय बरे करावे? लागलीच त्याच्या मनात एक विचार आला की माझ्या मित्राकडे गंधारमध्ये धर्म पोहोचेल तर बुद्धच तेथे पोहोचले व संघ सुद्धा पोहोचला असेही होईल। अखेर धर्मच असे रत्न आहे जे बुद्धातही आहे व संघातही आहे, म्हणून माझ्या मित्राला उपहारस्वरूप धर्मच पाठवला पाहिजे। बिंबिसारने हा निर्णय घेतला आणि लगेच धर्मोपहार पाठविण्याच्या तयारीस लागला। त्याने सोनाराकडून एक फार मोठा लांब सोन्याचा पत्रा बनवला। तो दुमडला तर तुटेल इतका पातळ नसावा व एवढा जाडही असू नये की दुमडलाही जाणार नाही। जेव्हा तसा सुवर्णाचा पत्रा तयार होऊन आला तेव्हा महाराज बिंबिसार प्रातःकालीन स्नान झाल्यावर स्वच्छ पांढरे साधे कपडे घालून तयार झाला। कोणत्याही प्रकारची माला, गंध, विलेपन, अलंकार, भूषणे वगैरे काहीही धारण करता अष्टशील व्रत घेतले आणि प्रातःकालीन नाश्ता करून राजमहालातील मोकळ्या व्हरांड्यात येऊन बसला।
त्याने एक सोन्याची दंडशलाख हातात घेतली, लेखणी घेतली आणि हिंगुळ शेंदूर यांच्या मिश्रणाने बनविलेल्या विशिष्ट रंगाने मोठ्या श्रद्धेने त्या सुवर्णपत्रावर लिहिण्यास प्रारंभ केला. इथे या मनुष्यलोकात तथागत उत्पन्न झाले आहेत. ते भगवान आहेत, अरहंत आहेत, सम्यक संबुद्ध आहेत, विद्याचरण संपन्न आहेत, सुगतसुज्ञ आहेत, लोकांचे ज्ञाते आहेत, लोकांना सन्मार्गाने नेणारे अनुपम मार्गदर्शक सारथी आहेत, देव व मनुष्यांचे शासक आहेत, असे हे भगवान बुद्ध. त्यानंतर त्याने भगवानांचा जन्म, महाभिनिष्क्रमण, दुष्कर कठीण तपस्या, तसेच बोधिवृक्षाखाली प्राप्त झालेली संबोधी सर्वज्ञता प्राप्ती, त्यानंतर लोककल्याणाच्या प्रित्यर्थ सुरू झालेली धर्मयात्रा यासंबंधी थोडक्यात लिहिले व सांगितले की येथे तेथे तसेच परलोकातही कोठेही तथागताप्रमाणे दुसरे कोणतेही रत्न नाही. त्यानंतर अत्यंत श्रद्धापूर्वक अंतःकरणाने लिहिले की भगवान सांगतात, त्याची शिकवण अत्यंत सरळपणे व्याख्या केलेली आहे. त्यात गूढ धर्म रहस्यमय किल्मिष असे काही नाही. ती स्पष्ट आहे, विरहित, अकालिक म्हणजे तात्काळ फळदायक आहे, स्वतः अनुभवण्याजोगी सरळ मुक्तीकडे नेणारी आणि प्रत्येक समजूतदार व्यक्तीने स्वतः अनुभूती घ्यावी अशी आहे. नंतर भगवानांच्या उपदेशांची संक्षिप्त व्याख्या करून 36 बोधिपक्षीय धर्माचे विवरण दिले व लिहिले की भगवान जेव्हा धर्मशिक्षण देतात आणि त्याचा अभ्यास करून जी समाधी लागते ती केवळ लोकीय सर्वसाधारण समाधी नव्हे तर त्या संवेद इंद्रियातीत फलाची प्राप्तीही होते, निर्वाणाच्या अवस्थेचा साक्षात्कारही होतो. समाधीमानंतरिकन माहू, या समाधी अवस्थेशी कसलीच तुलना नाही. ह्या समान दुसरी समाधी नाही. जो धर्म सांगितला त्यात हे सुद्धा एक अमूल्य रत्न आहे. आणि संघरत्नासंबंधी समजावून देताना लिहिले की भगवानांचा श्रावक संघ सन्मार्गी आहे, रुजुमार्गी आहे, ज्ञानमार्गी आहे आणि समीचीन मार्गाचा आहे. भगवान त्यांनाच श्रावक संघ मानतात. जे श्रोतापन्न, सगदागामी, अनागामी किंवा अरहंत पद प्राप्त केलेले असेच हे श्रावक आहेत. वस्तुतः अशा व्यक्ती परमपूजनीय असतात. यातील कित्येकांनी राजसिंहासनाचा त्याग केला आहे वा उपराजपदाचा त्याग केला आहे अथवा मंत्री वा सेनापती पदाचा त्याग केला आहे आणि प्रवर्जित झाले आहेत. अशा तऱ्हेने प्रवर्जित होऊन महाशिलाचे पालन करीत इंद्रियांवर स्मृतीचा जागता पहारा देऊन संवर, संयम करायला शिकले आहेत आणि आश्रवमुक्त अरहंत अवस्था प्राप्त केली आहे. त्यानंतर त्याने 16 प्रकारच्या आनापान स्मृती साधनेची व्याख्या लिहिली. जेव्हा पत्र समाप्तीची वेळ आली तेव्हा अचानक त्याला एक गोष्ट आठवली की माझ्या मित्राची पूर्वसंचित पुण्याई असेल तर पत्र वाचून त्याच्या मनात प्रबल धर्मसंवेग जागृत होईल. धर्माच्या या सैद्धांतिक बाजूने तो प्रभावित होईल. परंतु धर्माचा परम मुक्तदायिनी मार्ग जी विपश्यना साधना त्याला कशी प्राप्त होणार? मध्यदेश मगधाचे लोक फार भाग्यवान आहेत, कारण ते साक्षात भगवानांकडून ही साधना प्रत्यक्ष शिकतात व माझ्याप्रमाणे सांसारिक जबाबदाऱ्याही पार पाडतात. परंतु माझा मित्र पुक्कुसातीला हे शक्य होणार नाही. त्याने शासनाची जबाबदारी कोणत्यातरी दुसऱ्या योग्य व्यक्तीवर सोपून स्वतः गृहत्याग करून प्रवर्जा ग्रहण करणेच त्याच्या हिताचे होईल आणि भगवानांपासून विपश्यना साधना शिकून परममुक्ती निर्वाणाचा साक्षात्कार करून घेईल. हे विचार त्याच्या मनात येताच पत्राच्या शेवटी त्याने बिंबिसारने लिहिले, जर तुझ्या मनात धर्मसंवेग जागा झाला तर येथे येऊन भगवानांच्याकडून प्रवर्जित होऊन आपली मुक्ती मिळव. भवतु सर्वमंगलम्. साधु 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 साधु.